नमस्कार. टुडे आज आपण 29th लेक्चर कडे बघणार आणि आता आपण हा पुढच्या 3 लेक्चर्स आपण त्याला काय आपण म्हणतो सायंटिफिक शाळा सायंटिफिक वैज्ञानिक सिद्धांत यांच्याकडे बघणार. तुम्हाला मी आधीची एक लेक्चर मध्ये बिहेवियरलिझम अँड पोस्ट बिहेवियरलिझम बद्दल आपण बोलले होते. डेव्हिड ईस्टन अनालिसिस हे आणि ते फॅक्ट व्हॅल्यू डायकॉटमी बद्दल बोलले होते. म्हणजे मूल्य आणि तत्व मध्ये काय विविधता आहे आणि काय आहे आणि काय पाहिजे त्याच्यामध्ये फरक बद्दल पण आपण विचार केले होते. रिसर्च मेथडॉलॉजी काली म्हणजे संशोधनची पद्धत काली आपण केली होती. आता हा वैज्ञानिक सिद्धांतकाली आपण 3 अप्रोचेस करणार. ते आपण आंतरराष्ट्रीय राजकारण मध्ये वापरतो. हे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची स्टुडंटला पण अतिशय महत्वाची आहे, बिकॉज तिथे पण हा पद्धत प्रचंड वापरले जातात. सो आपण आज बघूया की हा सिस्टम्स अप्रोच म्हणजे काय. आणि आज आपण आपलं सिद्धांतची लेक्चर्स मध्ये आपण वैज्ञानिक शाळाकडे वळून बघूया. म्हणजे प्रणाली या तुम्ही व्यवस्था सिद्धांत आज आपण करणार. आता तुम्ही पाहिलं तर कुठली तरी सिस्टम हा गुंतवणुकी प्रणाली मध्ये भरपूर संशोधन झालेलं आहे. भरपूर विषयामध्ये हे पद्धत वापरलेला आहे. एक आहे आपण करणार ते गेम थिअरी, खेळाडू सिद्धांत. देन नॉन लिनियर डायनामिक्स काली पण आहे. सिस्टम्स थिअरी आज आपण करणार होतो. मग पॅटर्न फॉर्मेशन आहे, इव्होल्युशन अडॅप्टेशन आहे, नेटवर्क्स आहे आणि कलेक्टिव्ह बिहेवियर. हे सगळं आता आपण भरपूर सोशल सायन्सेस मध्ये हा वापरलेला जातात. आता सिस्टम आणि स्ट्रक्चर म्हणजे आपण म्हणतोय ते व्यवस्था या प्रणाली आणि रचना काय असू शकतात. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण या राज्यशास्त्राला आपण तेव्हा वापरतो, या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनला तेव्हा आपण वापरतो. हे कशी वापरतो. सो पहिली तुम्हाला पाहिलं तर एक प्रणाली या व्यवस्था ते एक युनिट्स एकमेकांशी कशी इंटरॅक्ट करतात, एकमेकांशी कशी जुळतात, म्हणजे ते कशी विकसित होतात, त्याची जगणं कशी आहे, ते कशी बदलतात, त्यांची परिवर्तन कशी होतात आणि त्याची बिखेर कशी. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सिस्टम ऍज अ कॉन्सेप्ट म्हणजे प्रणाली या व्यवस्था एक विचार म्हणून आपण पाहिलं तर ह्याच्याकडे हे आपण राजकीय प्रणालीसाठी वापरतो. आणि राजकीय प्रणालीसाठी आपण तेव्हा वापरतो जो राजकीय व्यवस्था त्यांची पर्यावरणची कशी ते जगणं आणि कशी जगू शकतात ह्याची विषयावर सिस्टम्स थिअरी अप्रोचनी भरपूर काम झालेला आहे. आणि इथे पाहिलं तर तुम्ही संस्थान ते त्यांची एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणवर अवलंबून असतात आणि त्यांची संशोधन वर पण असतात. आता तुम्ही पाहिलं तर हा एक फ्लो मॉडेल आहे. म्हणजे हे डेव्हिड ईस्टन आणि हे लोकांनी हे फ्लो मॉडेल वापरलेलं आहे. फ्लो मॉडेल म्हणजे काय, कशी एक व्यवस्थामध्ये ते व्यवस्था कशी चालू असतात. एक तुम्ही पाहिलं तर इनपुट म्हणजे तिथे संसाधने कशी बाहेरची पर्यावरणवरने कशी व्यवस्थामध्ये येतात, आतमध्ये आल्यानंतर त्याची कशी परिवर्तन होतात आणि त्याच्यावर निर्णय कशी घेतलेला जातात आणि ते आउटपुट म्हणून बाहेर येतात. म्हणजे परत ते
पर्यावरण मध्ये बाहेर येतात आणि हा सारखं चालू असतो, म्हणजे हे बंद पडत नाही. आणि ह्याला फीडबॅक म्हणतात. तुमची निर्णय चांगली आहे तर तुम्हाला चांगलं फीडबॅक मिळतं. तुमची निर्णय चांगलं नाही आहे तर भरपूर लोक त्याचे विरुद्ध पण करू शकतात, आणि ते विरुद्ध केले तर त्याची पण निर्णय परत तुम्हाला संसाधने म्हणून इनपुट म्हणून येतात. सो अशी प्रोसिजर चालू असतात. आता हा सिस्टम्स थिअरी तुम्ही पाहिलं तर सिस्टम्स हा हे केयॉस बरोबर पण थिअरी बदल म्हणजे अनगोती म्हणू शकतात, सिद्धांत ची बरोबरी पण ते करतात. सो हा सतत प्रक्रिया ते सिस्टम्स थिअरी मध्ये होतात त्याची आपण, आणि ते सिस्टम्स थिअरीकडे तुम्ही लक्ष घातलं तर ओपन सिस्टम्स अप्रोच म्हणतात, म्हणजे मुक्त व्यवस्था या मुक्त प्रणाली सिद्धांत. आणि हे पहिली कॅट्स आणि कॅन यांनी जनरल सिस्टम्स थिअरी काली, आणि हा प्रचंड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे ह्याची वर्तवणूक पाहिल्यासाठी ते वापरतात. आणि हा अप्रोच तुम्ही पाहिलं तर ते पहिली इनपुट अँड आउटपुटची ते सारखं सतत प्रणाली आहे, त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावरनं त्यांनी माहिती काढून त्यांनी एक संशोधन या त्यांची रिसोर्सेस म्हणून ठेवून देतात. हा सिस्टम्स तुम्ही पाहिलं तर त्यांची इनपुट आतल्यातून येतात, इंटरनली येतात, आणि हे तुम्हाला पाहिलं तर तेव्हा त्यांनी तुम्हाला मी ते आता सिस्टम्स मी दाखवले ते डायग्राम मध्ये आधीची स्लाइड मध्ये. आणि इथे सगळं सिस्टम्सची काय त्यांची महत्व आहे, स्थिरता ठेव, इक्विलिब्रियम ठेव. आणि इथे तुम्ही पाहिलं तर शेवटी सगळं संघटने काय आहे, त्यांना जगण्याची महत्व आहे, आणि त्यांना देह असतात, लॉंग टर्म असतात आणि शॉर्ट टर्मची पण असतात. आणि हा गोल हा देह या उद्देश प्राप्त करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. क्लोज्ड सिस्टम म्हणजे ओपन ऑर्गनायझेशन म्हणजे काय, म्हणजे मुक्त संघटनाकडे पाहिलं तर एकमेकांशी माहिती, ऊर्जा आणि संसाधन एकमेकांना ते एकमेकांना देतात. की ते क्लोज्ड म्हणजे बंद प्रणालीकडे तुम्ही पाहिलं तर ते करत नाही. आणि खरी परिस्थिती मध्ये तुम्ही पाहिलं तर सामाजिक संस्था ते तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे बंद नसतं, पूर्णपणे मोकळं का ओपन पण नसतात. सो तुम्ही पाहिलं तर हा डिस्टिंक्शन हा व्यवस्थामध्ये करतात. युजली बंद असलेला प्रणाली त्यांची पर्यावरणशी ते अजिबात रेस्पॉन्ड करत नाही. आता होमिओस्टॅटिस म्हणजे हा शब्द कुठून आले की सगळं माणूस या व्यक्तींना एक बॅलन्स असतात आपलं शरीरामध्ये, म्हणजे आपला टेम्परेचर त्याशी 98.6 असतं. हे सिस्टम्स थिअरी या प्रणाली सिद्धांत या व्यवस्था सिद्धांतची म्हणणं आहे की त्यांनी होमिओस्टॅटिस ठेवतात. आणि हा होमिओस्टॅटिस कशी आहे की तुम्ही सतत प्रणाली सतत चालवणा प्रक्रिया असलेला तेव्हा व्यवस्था असतात, ते व्यवस्था वाढत असतात आणि ते नुसतं जगत नाही, ते त्यांची विकास पण होतात. सो अशी विकास झालेला संस्थानांनाच ते अतिशय महत्वाची यशस्वी आपण म्हणतो. आणि हा दृष्टिकोन कडून आपण पाहिलं तर यशस्वी संघटने सगळ्यांना काय उद्देश प्राप्त करणं हा अतिशय महत्वाचे आहे. ते उद्देश प्राप्त केले ते त्यांना यशस्वी आपण म्हणतो.
आता पर्यावरणकडे तुम्ही पाहिलं तर सगळं संघटनांना त्यांची पर्यावरणला ते अडॅप्ट करून राहायला पाहिजे. ते बदलत या त्यांची परिवर्तन होत नसलं तर मग त्यांना ते पर्यावरण मध्ये ते राहू शकणार नाही. तेव्हा ते राहू शकत नाही तर अयशस्वी होऊ शकतात. यशस्वी होण्यासाठी ते सतत बदलत राहायला लागणार आणि हे सतत बदलणं अतिशय महत्वाची आहे. आणि आता इनपुट कडे तुम्ही पाहिलं तर सगळं संघटनांना त्यांची यशस्वी राहण्यासाठी आणि सतत त्यांची देह मिळवण्यासाठी त्यांना त्यांची इनपुट चांगलं आहे का नाही ते का ते माहिती आत येतात ते खरं का नाही आणि ते कशी त्यांनी त्याची वेगळेपणा करू शकतात त्याचे अतिशय महत्व आहे. आणि ते माहितीवर ते कशी निर्णय घेतात त्याची पण महत्व आहे. आणि हे लक्ष द्यायला पाहिजे सगळं आपल्याकडे ते माहिती येणार ते चांगलं असतात अशी नाही, काय पण वाईट खोटं माहिती पण येऊ शकतात. सो हे सगळ्यांना तुम्ही कशी वेगळं करू शकता ते निर्णय घेणारे लोकांना या नौकरशाही या नेतेवर असतात. सो हे आणि तुम्ही हे सगळं करून कशी तुम्ही बाहेर एक आउटपुट देतात आणि निर्णय त्याची महत्व आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ऍडजस्टमेंट म्हणतात. ऍडजस्टमेंट करणं अतिशय म्हणजे समयोजना सगळं संघटना तेव्हा ते निर्णय घेतात, इनपुट आउटपुट होतात, त्यांनामध्ये बदल होतात आणि ते बदल ते कशी उत्तर देतात त्याच्यावर पण आहे. आणि ते कशी ऍडजस्टमेंट समयोजना करतात, समयोजन करतात त्याचे अतिशय महत्वाची आहे. आणि हे तुम्ही पाहिलं तर ऍडजस्टमेंट कशासाठी आपण करतो, कुठली तरी दुर्परिणाम कमी आणि सिस्टम ला मेंटेन करण्यासाठी या त्याची एफिशियन्सी वाढवण्यासाठी तरी आपण करतो. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा अतिशय महत्वाची आहे की तेव्हा मी म्हणलं खरं माहिती आणि खोटं माहितीमध्ये तुम्हाला अतिशय महत्व करण्यासाठी तुमची देह काय, तुमची मूल्य काय आहे हे, आणि तुम्ही लोकांसाठी बिकॉज राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला शेवटी तुम्ही लोकांसाठी नागरिकांसाठी हा निर्णय घेतात ह्याची अतिशय महत्व आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर जनरल ह्याची टीका कशावर आले. पहिली टीका ते म्हणतात की माणूस या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये हे वापरले जाते आणि राज्यशास्त्रामध्ये तुम्ही मेजरमेंट घेऊ शकत. आणि दुसरं तुम्ही पाहिलं तर संघटना कशी जगतात ह्याचे काय साधन आहे हे पण सांगत नाही. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे सगळं संघटनेची इथे त्यांनी नुसतं देह प्राप्ती करण्यासाठी या उद्देश प्राप्ती करण्यासाठी नुसतं राहू शकत नाही. हे सगळं आपण कशी ते क्वांटिफाय करू शकतो, मेजर करू शकतो ह्याची मोठी प्रश्नचिन्ह राहिलेला आहे. आता आपण डेव्हिड ईस्टन कडे जाऊ. डेव्हिड ईस्टननी पहिली हे राज्यांची व्यवस्था या प्रणालीसाठी हा सिस्टम्स थिअरी वापरली आहे. तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे हे कॅनेडियन बॉर्न अमेरिकन कॅनडामध्ये जन्म घेतलेला अमेरिकन राज्यशास्त्र ची प्राध्यापक होते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मध्ये. आता ह्यांची अतिशय राज्यशास्त्रामध्ये काय आहे बिकॉज त्यांनी राज्यशास्त्र म्हणजे काय त्यांनी म्हणे राज्यशास्त्र म्हणजे अथॉरिटेटिव्ह
ॲलोकेशन ऑफ व्हॅल्यूज म्हणजे अधिकारपूर्ण वाटप, मूल्यांना वाटप करणं. आणि 1953 मध्ये हेनी हा सिस्टम्स थिअरी या प्रणाली सिद्धांत राज्यशास्त्रामध्ये एक चौकोट मानवी वर्तवणूकची अभ्यास करण्यासाठी त्यांनी पुढे केली. आता सिस्टम्स थिअरी तुम्ही पाहिलं तर राज्यशास्त्रामध्ये हे ॲब्स्ट्रॅक्ट आहे, म्हणजे गोषा वारा आहे. आणि हा सिस्टम्स थिअरीला हे सायबरनेटिक्स म्हणजे कम्प्युटर ते वापरून सायबरनेटिक्स आहे त्याच्यात जास्त वापरले जातात. त्यांनी आपल्याला थोडं सोपं तेच हे केले. म्हणजे इथे तुम्ही एन्व्हायरमेंट बघू शकतात. इनपुट्स मध्ये काय येणार आपल्याकडे, डिमांड्स आणि सपोर्ट, आपल्याला पाठिंबा देणं आणि आपल्याला आपल्याकडून काय मागणी असू शकतात. आणि ते पॉलिटिकल सिस्टम्सला येतात आणि पॉलिटिकल सिस्टमची काल बाहेरून काय येतात, निर्णय, आणि ते निर्णय घेणारे त्याची ऍक्शन्स हे आउटपुट म्हणून येतात आणि हे सारखं सतत चालू असतात. हे एक डायनामिक सिस्टम आहे. आता आपण बघून ईस्टर्ननी आपल्याला काय सांगितलेलं आहे. ईस्टर्ननी म्हणले की राजकीय व्यवस्था हा ह्याला काय आहे, सीमा नसतात. हे फार बदलता निर्णय असू शकतात. आणि ह्यांनी म्हणले की ह्याच्यासाठी कम्प्युटर्सची फार ह्याच्यावर परिणाम झाले. पहिली तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात सामाजिक आणि फिजिकल पर्यावरण मध्ये बदल होऊ शकतात तेव्हा मागणी आणि पाठिंबा देतात कुठली तरी राजनैतिक व्यवस्थाला, आणि हे राजनैतिक वर्तवणूक कडून होऊ शकतात. दुसरा हा दोन्ही तुम्हाला नुसतं सगळ्यांनी मागणी ठेवतात. सो मागण्यांची स्पर्धा होतात. कुठली मागणीला तू स्वीकार करणार आणि कुठली मागणी तुम्ही स्वीकार करणार नाही. कुठली राजकीय व्यवस्था सगळं मागणी स्वीकार करत नाही. काय काय मागणी तर अस्वीकार पण करतात. सो तुम्ही पाहिलं तर ते मागणी काय आहे आणि त्यांची सपोर्ट करणारे ग्रुप काय आहे ते अतिशय महत्वाची आहे. आणि तुम्ही पाहिलं तर हे पर्यावरणशी इंटरॅक्ट होऊन त्यांनी त्याची निर्णय देतात आणि ते निर्णयाला आपण आउटकम्स म्हणतो. आणि हा निर्णय दिल्यानंतर एक नवीन पॉलिसी होऊ शकतात, नवीन धोरण होऊ शकतात आणि ते धोरणाला पाठिंबा पण असू शकतात, निषेध पण असू शकतात. सो ते फीडबॅक म्हणून परत सिस्टम मध्ये या व्यवस्थामध्ये येतात. सो हे व्यवस्थामध्ये आल्यानंतर सो तुम्हाला स्थिर व्यवस्थापन असू शकतात आणि ते व्यवस्था हे चांगलं चालू शकत नाही, त्याला डिसफंक्शनल पॉलिटिकल सिस्टम म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि ते पाहिलं तर हा सिद्धांत राजकीय व्यवस्थासाठी आहे आणि डेव्हिड ईस्टनने त्यांची पुस्तक मध्ये 1953 मध्ये हा आपल्याला सिद्धांत पुढे केलेला आहे. आणि हा बेसिकली तुम्ही पाहिलं तर इंटरॅक्शन्स, रचना, संस्थान आणि प्रोसेसेस हे सगळं त्यांनी राजकारणामध्ये त्यांची अनालाइज करतात. आणि राजकारण तुम्ही पाहिलं तर सत्ता, अधिकार, दबाव आणि समाजामध्ये काय मूल्य वाटप होतात याची पण आपण बघतो. आणि ते पाहिलं तर कुठली सिस्टम्स मॉडेल मध्ये 4 गोष्टी असतात. 4 गोष्टी काय आहे, आउटपुट, प्रोसेस, इनपुट आणि फीडबॅक. आणि हा प्रोसेस म्हणजे काय, ते चालू कशी एक इनपुट मधून दबाव आणि पाठिंबा येतात एका राजकीय व्यवस्थावर, त्याची निर्णय कशी होतात आतमध्ये,
म्हणजे तुम्हाला रूल मेकिंग आणि रूल एक्झिक्युशन आणि ॲड्ज्युडिकेशन हा 3 आहे. म्हणजे नियम कशी तुम्ही करतात, नियमांना कशी लागू करतात आणि नियमावर कशी ते कोर्टांनी हे जजमेंट देऊ शकतात, तेव्हा तुम्ही त्याच्या विरोधात जातात. सो हे सगळं तुम्ही पाहिलं तर आउटपुट फीडबॅक इज द एलिमेंट ऑफ कंट्रोल. म्हणजे फीडबॅक कशासाठी? तुम्हाला राजकीय व्यवस्थावर लोकांची नियंत्रण असण्यासाठी आहे. बिकॉज कुठली पण लोकशाही राजकीय व्यवस्थांना त्यांची लोकांना त्यांची जबाबदारी आहे, त्यांची नागरिकांना त्यांची जबाबदारी आहे. सो एक मुक्त प्रणाली या मुक्त व्यवस्था तुम्ही पाहिलं तर ते सगळ्यांकडून सगळ्यांशी त्यांची मोकळेपणाने सगळ्यांची विचार ते एकत्र करतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा सिस्टम्स थिअरी एक होलिस्टिक म्हणजे एक पूर्णपणे चौकोट सारखं ह्यांची हे व्यवस्था या सिद्धांताची त्यांनी मांडलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हे मी 2 अजून पुस्तक लिहिलेलं आहे. बट हा सिस्टम्स एनालिसिस हे त्यांना बेसिकली एक एम्पेरिकल अनालिसिस म्हणून त्यांनी आपल्या पुढे केले. त्यांनी आपल्याला सोपेनी एक फ्लो मॉडेल म्हणून दिलेला आहे. आणि हा फ्लो मॉडेल कडे तुम्ही लक्ष घातलं तर हा आपण पुढे करणार फंक्शनलिझम म्हणून, हा फंक्शनलिस्ट अनालिसिस खाली येतात. आणि ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर ईस्टर्नची हा सिस्टम अतिशय एक मोठा युनिट ऑफ अनालिसिस म्हणून, म्हणजे एक छोटा, आपण मायक्रो थिअरी मॅक्रो थिअरी म्हणतो. मॅक्रो म्हणजे मोठे थिअरी सगळ्यांसाठी अख्खा व्यवस्थांचे अभ्यास करते. मायक्रो थिअरी म्हणजे एकाच गोष्टीची या एकाची निर्णयची ही करते. सो हा सिस्टम्स थिअरी मॅक्रो लेवल म्हणजे सगळं अख्खा व्यवस्था या प्रणालीची अभ्यास करण्याची हे आपल्या समोर येते. जनरल सिस्टम्स थिअरी इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक ह्यांची म्हणले की हा एक रचनात्मक धोरणाकडून तुम्ही पाहिलं तर हा सिद्धांतची व्यवस्था, हा प्रणालीची व्यवस्था, या व्यवस्थाची सिद्धांत अतिशय कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे ते एक अनालिटिकल पण आहे आणि ऍब्स्ट्रॅक्ट आहे. ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे गोषणबारा आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क कडे तुम्ही लक्ष घातलं तर ह्यांची उद्देश काय आहे? कुठली पण राजकीय व्यवस्थांना ह्यांना काय पाहिजे? एक स्थिरता, दुसरा व्यवस्था ऑर्डर, आणि तिसरा तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अराज्यता असणं हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही कुठली पण रचना या करण्याची तुम्ही या सिद्धांताची लक्ष तुम्ही घालत असणार. इथे सिस्टम्स कडे तुम्ही पाहिलं तर त्याला भरपूर दुसऱ्या लोकांनी पण ह्याच्यावर काम केलेलं आहे. तशी ईस्टर्न, गॅब्रियल आल्मंड, टॅलकॉट पार्सन्स, कार्ल्स ड्युशे, मॉर्टन कम्प्लान आणि दुसरा. सो हे तुम्ही पाहिलं तर ह्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राज्यशास्त्रामध्ये त्यांची मूल्यांवर कशी वाटप होतात अधिकार पद्धतांनी त्याच्यावरनं केलेला आहे. आणि पॉलिटिकल सिस्टम कडे म्हणजे राजकीय व्यवस्थाकडे पाहिलं तर भरपूर लोक आल्मंडनी म्हणले हे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स करताना त्यांनी अतिशय महत्वाची सिद्धांतकार आहे राज्यशास्त्राची मोठा असेल गॅब्रियल आल्मंड. ते म्हणले हे ना अधिमान्यता आहे. हे अधिमान्यता एक्स्पेशली व्यवस्था ठेवण्यासाठी आणि व्यवस्थाला रूपांतर करण्यासाठी पण आहे. आणि दुसरं वाईजमनची म्हणणं आहे की सगळं राजकीय रचना, खेळाडू या त्यांची भूमिकाकडे तुम्ही लक्ष घातलं तर
ते एजंट इंटरॅक्शन पॅटर्न सारखं होतात व्यक्ती आणि गुटांमध्ये आणि राजकीय प्रक्रिया मध्ये. आणि तुम्ही पाहिलं तर कपलान पण म्हणलं त्यांना नुसतं एकमेव एक हित नसतात, बरं पैकी हित असतात. आणि हा अर्थ ते ईस्टर्ननी सांगितलं, म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे काय हे अतिशय महत्वाची त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे भरपूर लोक हे अर्थ वापरतात की अधिकारपूर्वक तुम्ही मूल्यांना वाटप करणे साठी त्याला राज्य हे म्हणतात. सो तुम्ही पाहिलं तर ह्याची मुख्य वैशिष्ट्य काय आहे. एक राजकीय व्यवस्था म्हणजे मायकल्सनी म्हणलं पहिली त्याला एक परमनंट ओळख असतात, त्यांना एक वातावरण असतात आणि दुसरं सगळं असतात. दुसरं त्यांना आयडेंटिफायबल मेजरेबल इंटरडिपेंडंट एलिमेंट्स और व्हेरिएबल्स असतात, त्यांना सीमा असतात आणि ते सीमा त्यांची पर्यावरण या वातावरणाशी वेगळं करण्याची प्रक्रिया पण असतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांना काय काय प्रॉब्लेम्स पण असू शकतात, पण त्याला उद्देश असतात, देह असतात आणि काय काय रचनावर त्यांची बांधणी झालं असतात. आणि तुम्ही पाचवा पाहिलं तर हे सगळं समस्याकडे ते देह सारखं त्याची बदलत विकास होऊ शकतात आणि हा विकास ते रचना आणि प्रक्रियावर अतिशय महत्वाची त्यांची वेगळेपणा होण्यासाठी त्याची अतिशय महत्वाची भूमिका असते. आणि हा कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क कडे तुम्ही पाहिलं तर ईस्टर्नची हे सिद्धांतामुळे भरपूर संशोधनकारांना मदत झालेला आहे. दुसरं तुम्ही पाहिलं तर त्यांनी राज्यशास्त्रामध्ये ते वैज्ञानिक आणि एम्पेरिकल रिसर्च मध्ये ते गॅप होते, त्यांनी त्याची भरपूर त्याची हे झालेलं आहे. म्हणजे क्वांटिटेटिव्ह स्टडीज मध्ये भरपूर कामं झाले. आता आपलं वोटिंग स्टडीज तुम्ही सगळं मुलं करतात, ते वोटिंग स्टडीज म्हणजे इलेक्शनच्या आधी कोण कोणाला वोट करणार आणि त्याच्यानंतर का केलेलं आहे आणि कुठलं गुट कुठल्या बाजूनी मतदान केलेलं आहे, हे सगळ्यावर आपण तेव्हा संशोधन करतो, आपण हे वापरतो. आणि हा अतिशय त्यांनी म्हणलं उपयोगी पडलेला आहे. आणि पॉलिटिक्स म्हणजे राज्य व्यवस्थामध्ये हे अतिशय हा अर्थ आणि हा पद्धत फार महत्वाची आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर पॉलिटिकल प्रोसेसेस कडे या राजकीय प्रणाली आणि राजकीय ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर हा चौकोट मध्ये काय त्याची तुम्ही टीका करू शकता. ते काय ते डायनामिक आहे म्हणलेलं आहे, म्हणजे सतत बदलत राहतात. ते सतत बदलत राहिलं तर ते एक महत्वाची काय ह्याची विरुद्ध धोरण आहे की माणूस ह्याला तुम्ही कशी एक ऑक्सिजन हायड्रोजन या कुठली तरी सायंटिफिक ह्याची आहे त्याच्याशी तुम्ही कशी तुलना करू शकता. बिकॉज माणूस हा फार गुंतवणूक. आता मला तुम्ही 1 महिन्यापूर्वी येऊन विचारले, मॅडम तुम्ही कोणाला तुमची मतदान करणार, हो मी म्हणणार ओके मी ए ला करणार या बी ला करणार, कोणीतरी मी सांगते. बट त्याशी मतदानची तारीख जवळ येतात, काहीतरी भरपूर का ते विषय होतात आणि मी तेव्हा मतदान टाकायला जाते, मी तिसऱ्याला जाऊन जातात. आणि या होऊ शकतात कोणाकडे पण. आयत्या वेळेत काय काय विषय मध्ये माझ्या मैत्रिणी मला सांगितली, नाहीतर मला काय काय घटना घडले म्हणून मी माझी मतं बदलली, हे सगळं होऊ शकतात. आणि ह्याच्यामुळे मी पूर्णपणे तिसऱ्याला जाऊन मतदान करू शकतो. सो मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे ते क्षणी खरं आहे. बट महिनेनंतर जेव्हा मी मतदान करायला गेले
ते पूर्णपणे ते वेगळं झाले बिकॉज मी बदललेला आहे. आता दुसरा महत्वाची आहे मॉर्टन कपलान. आपण अमेरिकेची महत्वाची प्रोफेसर आहे. त्याच्यानंतर त्यांनी शांती आणि ह्याच्यावर अभ्यासावर प्रचंड काम केलं मॉर्टन कपलान म्हणून. मॉर्टन कपलान तुम्ही पाहिलं तर सत्ता संतुलनवर त्यांनी प्रचंड काम केले. तो त्यांची आपण मॉडेल खरं आपण तेव्हा आपण सत्ता संतुलन ह्याची विषयावर बोलणार तेव्हा आपण ते घेणार. इथे तुम्हाला त्यांनी काय काय पुस्तक दिलेलं आहे. साम्यवाद विरुद्ध त्यांनी काम पण केलेलं त्याच्या बद्दल मी दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला मी अतिशय सारांश मध्ये दिले की कपलान प्रणाली व्यवस्था सिद्धांत वापरलेला आहे. आणि त्यांनी जॉन रॉल्स, तुम्ही जॉन रॉल्सची नाव ऐकलं असणार, राज्यशास्त्र सिद्धांतकाली. आणि इथे त्यांनी म्हणले की तुम्ही कुठली ह्याच्यामध्ये सामाजिक आणि राजनैतिक नियमांना वेगळं करू शकणार नाही. आणि कपलाननी म्हणले की न्यायाची सिद्धांत तुम्ही दुसरी तरफ पण बघू शकतात. आणि इथे तुम्ही त्यांची आपल्याला काय आहे सत्ता संतुलन मध्ये त्यांनी भरपूर प्रकार दिलेला आहे. आणि इथे मी तुम्हाला नुसतं प्रकार ते प्रकार नाम दिलेलं आहे. आपण तेव्हा सत्ता संतुलन करणार त्याची आपण विचार करूया. आणि तिसरा हे पाहिलं तर तुम्ही केनेथ बोल्डिंग म्हणून आहे. केनेथ बोल्डिंग हा ब्रिटनमध्ये जन्म घेतलेला अमेरिकन समाज अर्थशास्त्राची तज्ञ आहे. आणि ह्यांनी अतिशय महत्वाची पुस्तक जनरल सिस्टम्स थिअरीवर केलेलं आहे. म्हणजे व्यवस्था सिद्धांतावर लिहिलेला आहे. आणि ह्यांची आपल्याला महत्व कुठे आहे, त्यांनी दोन अप्रोचेस सांगितलेला आहे संघटनांसाठी. आणि इथे पाहिलं तर त्यांनी म्हणले पूरक आणि स्पर्धक पण आहे. हे पहिली अप्रोच कडे आपण पाहिलं तर त्यांनी म्हणले काय काय सामान्य फिनॉमिनाकडे तुम्ही पाहिलं तर आपण फिनॉमिनाला इंद्रिय गोचर म्हणतात मराठीमध्ये, बट फिनॉमिना वापरू ते वेगवेगळ्या विषयावरून आपण हे आणून एक चौकोट या सिद्धांत करू शकतात. दुसरं आपण पाहिलं तर हे म्हणतात की हायरार्की म्हणजे पदक्रमांक. आपण गुंतवणूक एक संघटनेकडे बघितलं तर त्याची काय व्यक्ती या त्याची युनिट वर्तवणूक कशी आहे ते ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे शून्य मनस करताकडून पण पाहिलं तर ते वेगळं असू शकतं. म्हणजे त्यांनी दोन वेगळं अप्रोचेस काय असू शकतात सिद्धांताची व्यवस्थाची सिद्धांतासाठी ह्याला आलेला आहे. आणि ते म्हणले कुठली सिद्धांताला 9 पातळी आहे. पहिली चौकोट असतात. दुसरं तुम्ही कशी ते चौकोट मध्ये तुमची मोशन्स असतात. तिसरा नियंत्रणची साधन असतात. आणि ओपन सिस्टम म्हणजे मुक्त व्यवस्था स्वतःला मेंटेन करू शकतात. मग त्याच्यानंतर आपल्याला जेनेटिक वैश्विक आणि सामाजिक पातळीवर त्याची काय आहे. आणि प्राणीची ते म्हणतात 2 पातळी, प्राणीची पातळी आणि मानवी पातळी. आणि त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक संघटनेकडे पाहिलं. आणि ट्रान्सेंडेंटल म्हणजे अतींद्रिय व्यवस्था कशी असू शकतात त्याच्याकडे पण पाहिलं. सो केनेथ बोल्डिंग पण त्यांनी व्यवस्थाची सिद्धांतावर त्यांनी भरपूर लिहिलेला आहे. सो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बेसिकली आपण सिस्टम्स थिअरी म्हणजे ईस्टर्नचीच वापरतो. आणि सत्ता संतुलनकाली मॉर्टन कपलानची वापरतो. आणि केनेथ बोल्डिंगची पण सिद्धांत आपण वापरतो.
सो इथे आपल्याला तुम्ही पाहिलं तर हा त्यांची 9 आपण लेवल्सवर पातळीवर कशी ते बघतात. पदानुक्रम त्यांनी कशी केलेला आहे सिद्धांतची अप्रोच या व्यवस्थाची सिद्धांत हे करून त्यांनी कशी 9 पातळीवर पदानुक्रम केलेला आहे ह्याच्याकडे आपण लक्ष घातले. तर तुम्ही पाहिलं असलं तर क्लिअरली सिस्टम्स थिअरी हा सायंटिफिक या वैज्ञानिक सिद्धांत मध्ये हा पहिली शाळा आहे. हा शाळा तुम्ही पाहिलं तर मोठा अख्खा होलिस्टिक म्हणजे मॅक्रो थिअरी काली सिद्धांत काली येतात. बिकॉज ते अख्खा सिस्टम या व्यवस्था या प्रणालीवर ह्याची संशोधन चालतात या विषयावर त्यांनी हे केले. ह्याच्या खाली आपण कोण कोण आणलेला आहे आपण बेसिकली हर्बर्ट सायमन आहे. हर्बर्ट सायमन नंतर आपण डेव्हिड ईस्टन केले. डेव्हिड ईस्टन नंतर आपण केनेथ मॉर्टन कप्लान केले आणि मॉर्टन कप्लान नंतर केनेथ बोल्डिंग केले. तो इथे आपण हे लेक्चर संपूया आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण खेलाडू सिद्धांताकडे जाऊया. थँक्यू.